त्याचा अगोदरच विरोधक, त्याच्या मनात अजून माझ्याविषयी द्वेष भावना येईल. म्हणून मी तुला असा आशीर्वाद देतो, एका पंधरवाड्यामध्ये तुझी अंगकांती कमी होईल आणि दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये तुझी अंगकांती वाढेल. असं मायबापा चंद्राला श्राप आहे, म्हणून तो कमी होतो आणि दुसऱ्या पंधरवाड्यात वाढतो मायबापा. फार सुंदर या ठिकाणी सांगितलं जातं, पुत्र कामेष्ठी यज्ञ केला आणि यज्ञ करत असताना फार गोष्टी सांभाळायच्या असतात बरं का, लक्षात घ्या. तुम्हाला ब्राह्मण यज्ञासाठी कुठं बसवतो, ती तुमची योग्यता पाहून बसवतो बरं का, लक्षात घ्या. कारण पूर्व पश्चिम मुख जर तुम्ही यज्ञाकरता बसत असाल तर ते यज्ञ केल्याचं अर्ध पुण्य तुम्हाला भेटतं आणि अर्ध पुण्य जगताला भेटतं, लक्षात घ्या. यज्ञ करताना मग आपण पूर्वाभिमुख आहोत का पश्चिम मुख बसलेलो आहोत, याचं माय बापा ध्यान ठेवणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर उत्तरमुख बसत असाल तर तुमचं पुण्य हे संपूर्ण जगताला जातं माय बापा. म्हणून साधू संत यज्ञासाठी जेव्हा बसतात ते उत्तरमुख बसतात. आजही तुम्ही आळंदीला गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, महावैष्णव ज्ञानोबाराया सुद्धा जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या सुखासाठी, जगाच्या शांतीसाठी येणे वाघ यज्ञ तोषावे म्हणून उत्तरमुख मायबापा महावैष्णव ज्ञानोबाराया ध्यान लावून बसलेले आहेत. वाघ यज्ञ आहे तो माऊलीचा, लक्षात घ्या. हा, आणि या ठिकाणी ज्या वेळेला यज्ञाकरता बसल्यानंतर गडबड असे, हे बघा संहिता सुद्धा आहे ना, ती जी संहिता असते ना ती कशी धरायची आणि ती कशी टाकायची, ही अशी नाही टाकायची, ती टाकत असताना अशी पडली पाहिजे माय बापा, लक्षात घ्या. हा, आपण स्वाहाकार देतोय ना, तो स्वाहाकार असा पडला पाहिजे, लक्षात घ्या. आणि हिला माय बापा आता अनेक मुद्रा असतात, त्या पद्धतीने आपल्याला करावं लागतं. आता शेवटी पाणी ते कसं असंच ना, असंच का नाही. हा, कसं आपण यज्ञाला बसलं बघा, संहिता सुद्धा इकडे तिकडे नाही पडली पाहिजे. आणि जर ती पडली तर ती वाळवीच्या नशिबाची असते बरं का, लक्षात घ्या. हा, ही सुद्धा कथा पुढे येणार आहे आपल्या